किती दुश्मनांनी कितीही मुलामुलींसोबत आहे ना, कितीही त्यांना आहे ना गड्ड्यात घालायचा विचार केला, त्यांचं नुकसानाचा विचार केलं, तर शेवटी देव असतो, त्याला सगळं दिसतं. आपले जरी डोळे झाकले तरी देवाचे डोळे कॅमेरे झाकत नसतात. तर आपल्या दुश्मनांनी जर आपल्या मुलामुलींसोबत गद्दारी केली किंवा त्यांना गोड बोलून त्यांचं नुकसान केलं, तसंच कर्माचे भोग हे भोगावंच लागतात. ज्यावेळेस कर्माचे भोग भोगायचा टाईम येतो ना, त्यावेळेस दुश्मनांना आहे ना देव आहे ना अशी काठी पडती देवाची, असा देव शिक्षा देतो की ते आयुष्यभर विसरत नाही. कारण त्यांच्याही ना पाठीपोटी असतात आणि देव आहे ना त्यांनाही माफ करत नाही. जैसी करणी वैसी भरणी, त्यांनाही देव भरायला लावतोच. खरंय.